काय ग नंदिनी, तुझ्या डोळ्यात पाणी? काय ग, काय झालं? जय काही म्हणाला का? नाही, जय कशाला काय म्हणाल? हो पण मग त्यांच्या डोळ्यात पाणी का असेल ना? नंदिनी मॅडम सांगा ना, काय झालंय? एक मिनिट थांबा, मला थोडं बोलू द्याल की नाही? अगं तुझ्याच बोलण्याची वाट बघतोय. काही नाही, हे आनंदाश्रू आहेत. मी आता जयच्या केबिन मध्ये गेले होते ना, तर जयला त्याच्या खुर्चीत असं रुबाबदारपणे बसलेलं बघितलं आणि डोळे भरून आले माझे. छान दिसत होता एकदम. मी त्याची दृष्टच काढणार आहे आता. काय आहे नंदिनी मॅडम, आपल्या माणसाची नजर लागते का कधी? आता एखाद्याला जर त्रास होत असेल जयच्या या प्रगतीमुळे, तर रजनी मॅडम, कोणाला त्रास कसा काय होईल? म्हणजे आपल्या घरातल्या कोणाची प्रगती झाली तर सगळ्यांना अभिमानच वाटतो. आणि जयचं प्रमोशन झालं त्याचा सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि तुम्ही बघा, जय पुढे जाताना सगळ्यांना एकत्र घेऊन जाणार आहे. तुम्हाला सुद्धा. साई प्रसाद, जय बद्दल तू मला नको सांगूस. हा, मी खूप चांगलं ओळखते जयला. कसं आहे ना साई प्रसाद, जय खूप चांगला आहे, पण त्याच्या या चांगुलपणाचाच खूप लोक फायदा घेतात, गैरफायदा घेतात. नका रे, नका अशी एकमेकांची ओणी धुणी काढू. रजनी, अगं ही काही वेळ आहे का? आता जयचं प्रमोशन झालंय, या सगळ्याचा आपल्या सगळ्यांना आनंदच व्हायला हवा ना. मला तर ना त्याच्यासमोर काय बोलावं, काय सांगावं ते कळतच नव्हतं. बघ ना, किती आत्ताची गोष्ट आहे ना. म्हणजे जय आपल्या ऑफिसमध्ये जॉईन झाला काय, इथे आपल्यात बसून आपल्या बरोबर काम करतो काय, आणि मग स्वतःच्या मेहनतीवर, जिद्दीच्या जोरावर केबिन मध्ये स्वतःच्या खुर्चीवर बसतो काय. वा, खरंच कमाल आहे पोराची. हा सगळा प्रवास असा ना सरकत माझ्या डोळ्यासमोर आला आणि गप्पच बसले. खरंच जयरामच्या एम्प्लॉई नंबरची मी आकडेमोड केली होती, तेव्हाच माझ्या लक्षात आलं, हा मुलगा खूप पुढे जाणार, खूप प्रगती करणार. सारिका मॅडम, ते माझ्या आय कार्ड वरच्या नंबरचं पण काहीतरी बघा, म्हणजे वाईट असला तर लगेच बदलून घ्यायला. काय, मला इथे हसण्याचा आवाज आला. कुठे? इथे. इथे? होय, हसण्याचा आवाज? होय. नवरे, आम्ही इथे काम करतोय. अहो हसायला काय, श्वास घ्यायला सुद्धा फुरसत नाहीये आम्हाला. म्हणजे माझे कान वाजतायत असं म्हणायचं का तुम्हाला? नाही नाही नवरे, तू मला भास झाला असेल बरं का. मी एक काम करते, तुम्हाला माझ्याकडचा अंगार आणून देऊ का? तुम्ही लावत जा सकाळ दुपार संध्याकाळ, चांगला आहे. काही गरज नाहीये, त्यापेक्षा काम करा, काम. अंगारे लावतायत. नंदिनी मॅडम, प्लीज
अंगारा असेल ना तर खरंच यांना द्या. ते काम करा हे वाक्य विसरायला हवंय त्यांनी आता. माझे कान नाही, तुमची तोंड वाचतायत. काम करा काम, नाहीतर मला सरांच्या कानावर घालायला लागेल. ओके. मी इंटरकॉमवर फोन करून तुला आत बोलवेन. हो येते एवढंच म्हण आणि एखादी फाईल घेऊन ये. हो येते. काय ग अदिती, कमालच आहे. काय म्हणू याला, टेलिपॅथी? मी तुला आत बोलवणार आहे, कसं कळलं ग तुला? अहो तुम्ही बर बर, आधी आत ये मग बोलू. हां आले. अदिती, एक डाऊट आहे. जुई, मला आत्ता आऊंनी बोलवलंय, मी जाऊन येते. हां आलेच. फाईल घेऊन लगेच आत ये. हो येते. हा आदितीचा आवाज होता. जुई, अरे देवा. आऊ, मैं कम इन? हा ये अदिती, बस. हा अदिती, मला एक सांग, तुला कसं कळलं मी तुला आत बोलवणार आहे ते? तुम्ही इंटरकॉमवर फोन केलात ना म्हणून. हो, पण आता जयची सुद्धा केबिन आहे. तो सुद्धा तुला कामासाठी इंटरकॉमवर कॉल करू शकतो ना? नाही नाही, म्हणजे ते कशाला करतील? बर बर. हा, तर तुला अविनाशचा निरोप आहे. आज खंडेलवाल अँड असोसिएट्स बरोबर तुमची मीटिंग कन्फर्म आहे. टाउनच्या ऑफिसमध्ये तुला जायला लागेल. अविनाश तिथेच येईल परस्पर, तो तिथेच तुला भेटेल. तू लगेच निघ. तुला माहितीये तुमच्या सरांना उशीर झालेला आवडत नाही. जय सर. जुई, मी तुला मगाशी काय सांगितलं? सॉरी. अरे पण मगाशी मला मुद्दाम सगळ्यांनी तुला सर म्हणायला सांगितलं. मग आत्ता का म्हणतेस? सॉरी. पण जय, मला तुला या खुर्चीवर बसलेलं बघून खूप मस्त वाटतंय, म्हणून म्हटलं. जय सर. जुई, तू प्लीज मला फक्त जय म्हण. ठीक. जय. जय, काय? तुला कसं कळलं की मला काही शंका आहे? म्हणजे? तू म्हंटलास ना की फाईल घेऊन आते, आणि मुळात तुला हे तरी कसं कळलं की मी माझ्या नाही अदितीच्या डेस्कवर आहे? मला माहितीये काय झालं ते. काय? टेलिपॅथी.
जेव्हा कम्युनिकेशन थांबतं तेव्हा टेलिपॅथी सुरू होते. आपलं बॉन्डिंग जितकं स्ट्रॉंग तितकी टेलिपॅथी स्ट्रॉंग, असं मी वाचलं होतं. आणि आज बघ ना, माझ्या मनात काहीतरी आलं आणि तुला ते लगेच कळलं, हो ना? हा जुई, हे मी काही करेक्शन्स केलं, ते रिवर्क करून घे. जय, म्हणजे तू माझं काहीच बोलणं ऐकलं नाहीस? तू काही बोलत होतीस का? आय एम सॉरी, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो ना. ठीक आहे, काही हरकत नाही. असेच माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जा. थँक्यू सो मच. जुई, फाईल. निघू मी? जुई थांब. थांबू? थांब म्हणजे ती फाईल राहू दे इथं. ह्यात काही मायनर करेक्शन्स आहेत, मी ते करून फाईल तुला बाहेर आणून देतो. ठीक आहे. थँक्यू जय. युअर वेलकम. केबिन मिळालं, पण आधी तिला भेटायला बाहेर जावंच लागेल. ही फाईल घ्या. अगदी, मी खूप खुश आहे. का ग, काय झालं? बरं झालं जय केबिन मध्ये बसला. मग आता आमचा संवाद टेलिपॅथीने होणार, म्हणजे होतोय. अगं, मगाशी बघ, मी तुझ्याकडे फाईल घेऊन आले तेव्हा तुझ्या इंटरकॉमवर जयचा फोन आला. तो मी उचलला तर त्याने मला फाईल घेऊन आत बोलवलं. आता तू मला सांग की मला एखादी शंका आहे हे त्याला मी न सांगताच कळलं, आणि मी तुझ्या डेस्कवर असेन हे सुद्धा त्याला कळलं, तेही मी न सांगता. मग तू गेली होतीस का जयरामच्या केबिन मध्ये? हो, त्याने माझी फाईल चेक केली, माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, आणि तुला माहितीये आता वेळ काढून त्यात करेक्शन्स पण करतोय. जयराम केबिन मध्येच आहेत का? हो. पण तू कुठे चाललीस? अगं, माझी एक मीटिंग आहे. अच्छा, ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. बाय. जयला सांगू की नको? मी मीटिंगला जाते. माझी मीटिंग झाल्यानंतर मेसेज करते, सांगा. हो हो. काय? तू काय बोललीस? नाही, मी काय नाही बोलले. मला वाटलं तू काहीतरी बोलली म्हणून. हा का? काय? जय सर,
कुणाला शोधताय? जय, आणलीस माझी फाईल? कसली फाईल? अरे मला काही शंका होत्या, तर जयने मला स्वतः सॉल्व करून दिल्यात. किती छान, स्वतः सॉल्व करून दिल्या. तुला स्वतःचं काम नाही येत का करता? जयला आधीच किती वर्कलोड आहे, अजून त्रास देतेस त्याला. अहो रजनी मॅडम, तुम्हाला जर शंका असते तर तुम्ही विचारलंच असतं ना जयला. म्हणजे शेवटी आपण एकाच ऑफिस मध्ये काम करतो, तेव्हा एकमेकांना मदत होणारच. बरोबर ना जय? हा. या अण्णा या 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 बसा. आलात? चला बाहेर जाऊन चक्कर मारून येऊ जरा. नाही आज नको हो, आज नाही जावंसं वाटत. दुपारी झोपही नाही लागली नीट. चिनूची आठवण येते हो. निघताना बघा आजोबा तुम्ही चला करून मागे लागला होता ना. मी देतो फोन लावून, बोला त्याच्याशी. या अगं बाई, केतकर काकांचा फोन. त्यांनी कशाला केलाय आता? हॅलो हॅलो अण्णा, तुम्ही केलाय तो फोन? बोला बोला, कसे आहात? मी बरं आहे. तुम्ही कसं? चिनू कसं आहे? आमचं काय चाललंय आपलं रडत रडत. चिनू मजेत आहे मजेत आहे. तुम्हाला भेटून आला ना त्या दिवशी, इतका खुश आहे ना पठ्या. त्याच्याशी बोलायची इच्छा झाली म्हणून फोन केला. अय्या हो, किती छान. तुम्हाला चिनूची आठवण येईल ना तेव्हा अधून मधून फोन करत जा हा तुम्ही. काय आहे ना की तुम्हाला मी इथे बोलवणार होते विरारला, पण तुम्हाला माहिती आपल्या विरारला केवढं गरम होतो थंडीच्या दिवसात. पण अय्या मी तुम्हाला सांगितलं का अण्णा, आपल्या ना विरारच्या घरी एसी लावलाय आमच्या रूम मध्ये. छान वाटतंय. तुम्ही याल ना तर तुम्हालाही जरा बरं वाटेल ना गारगार म्हणून. जरा थांबा हा, चिनूशी बोला. चिनू लवकर ये. काय गाई? घे, अण्णांचा फोन आहे. हॅलो चिनू बाळा, मी बोलतोय आजोबा. कसे आहात आजोबा? तुम्ही प्लीज लवकर या ना. हो बाळा, येईन ना मी, लवकर येईन. मी वाट बघतोय. तुम्ही आला ना आपण खूप. चिनू अरे बस बस बस. हॅलो हॅलो अण्णा. अगं बरं नाहीये का त्याला? केवढा खोकतोय तो. नाही नाही बरं आहे हो, ते फक्त खोकतोय, बाकी काही नाही. हा, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. त्याला औषध वगैरे आणलं तुम्ही? हो काही नाही, नुसता खोकलाय त्याला. अगं पण अहो औषध देते मी त्याला वेळेवर, लक्ष आहे माझं. हा, तुम्ही आता तिथे बसून उगाच काळजी करू नका. अगं हल्ली त्या कसल्या त्या साथी पसरलेत. हो हो, तुम्ही नका काळजी करू. हा, मी आहे. बरं वाटतंय? बघा बरं वाटतंय त्याला मग. आणि हे बघा आता मी फोन ठेवते, कारण घरात ना खूप कामं पडले. हा, ठेवते फोन आता. बाय. काका, वेळेची किंमत कळावी म्हणून तुम्ही मला हे घड्याळ दिलं, पण याचा उपयोग बायकोची वाट पाहण्यासाठी होतोय. अजून किती वेळ? जय, सॉरी, मला माहितीये मला उशीर झालाय. तुला उशीर नाही झालाय, तुला खूप उशीर झालाय. म्हणूनच तर सॉरी म्हणतेय ना. काय झालं ना, मी तुला मेसेज केला मी निघते म्हणून. त्यानंतर एक क्लायंट आले. अरे आणि ते खूप बोलत बसले. मग त्यांना असं टाळून मला निघताही आलं नाही. त्यांना माझं प्रेझेंटेशन खूप आवडलं. मग काय, मग म्हणाले सांगा कधी आणि कशी टूर प्लॅन करतोय. मग अख्ख्या प्लॅनचं ब्रीफिंग देत बसले आणि त्यातच वेळ गेला.
मग फायनली ते सगळं झालं आणि मी तिथून कशी बशी निघाली. जय जय, मी तुझ्याशी बोलतेय, तुला काहीतरी सांगतेय, ऐकतोस ना? नाही, काय? मी फक्त तुझ्याकडे बघतोय. आपण सकाळी ऑफिसला गेलो त्यानंतर आत्ता दिसतेस मला. अदिती, तुला माझ्या केबिन मध्ये येता आलं नाही म्हणून मग मी बाहेरही आलो होतो, पण तू तेव्हा तिथे नव्हतीस. सबंध दिवसात आत्ता दर्शन घडतंय मला तुझं. अदिती, ह्या माझ्या केबिनमुळे आपण एकमेकांपासून लांब जाणार असू. आपल्यात हा दुरावा येणार असेल ना तर मला हे केबिन नकोय. जय प्लीज, हे बघ, असं काहीतरी बोलायचं नाही. खूप नशिबाने मिळतं. आणि अरे, ही तर फक्त सुरुवात आहे. आता फक्त तू बघितलेलं स्वप्न लक्षात ठेव. आणि माझं काय, मी अशी कशी लांब जाईन? मुळात आपल्यात एवढं अंतरच नाहीये की आपल्यात काही येईल. आणि आता काहीही झालं तरी आपण एकमेकांपासून कधीच लांब जाणार नाही. कायम एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठी असू.